फिटनेस फंडामध्ये आपलं स्वागत आहे। गेले काही दिवस आपण असे व्यायाम प्रकार बघतोय जे खास व्यायामशाळेत केले जातात। मात्र अनेकदा असं होतं की आपल्या घरासमोर चांगली व्यायामशाळा नसते किंवा कामामुळे आपल्याला व्यायामशाळेत जायला वेळ नसतो। त्यामुळे आज आपण सरांकडून शिकणार आहोत घरच्या घरी कसं फिट राहता येतं। सर, व्यायामशाळेतले व्यायाम प्रकार तर आपण बघतोच आहे, घरी राहून सुद्धा व्यायाम प्रकार करता येऊ शकतात का? असतील तर ते आज आम्हाला बघायचे आहे। पहिला म्हणजे तुम्ही ॲरोबिक्सबद्दल बोलताय, ॲरोबिक ॲक्टिव्हिटी। आता ॲरोबिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय याचं आपण याची माहिती करून घेऊया। जी फिजिकल ॲक्टिव्हिटी स्लो किंवा मीडियम पेसमध्ये 180 सेकंड टू 3 मिनिट्स याच्यापेक्षा जास्त आपण कंटिन्यू करतो, त्याला म्हणतात ॲरोबिक ॲक्टिव्हिटी। तर ती ॲक्टिव्हिटी आपण पाहिलेलं आहे, ट्रेडमिल आहे, जॉगिंग आहे, सायकलिंग आहे, इलेक्ट्रिकल क्रॉस ट्रेनिंग आहे। पण आज आपण घरी इझिली म्हणजे कोणते इक्विपमेंट न वापरता आपण जे एक्सरसाइज करणार आहोत ते आपण पाहणार आहोत। तर हे आपण पाहूया। आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये हा एल्बो आहे ना, हा एल्बो जो आहे याची पण मुवमेंट होते, शोल्डर जॉईंटची सुद्धा मुवमेंट होते आणि पायाची सुद्धा मुवमेंट होते। याच्यामुळे काय होतं की शोल्डर जॉईंट, एल्बो जॉईंट आणि लेग्स या सर्व ठिकाणी आपल्या हार्टला ब्लड द्यावं लागतं, कळलं की नाही? त्याच्यामुळे ही ॲक्टिव्हिटी चांगली आपल्याला लाभदायक ठरू शकते। ही ॲक्टिव्हिटी नॉर्मली लोक हे हात संपूर्ण खाली आणतात, पण हात जर वरती ठेवले तर हाताकडचं जे रक्त आहे हे हृदयाकडे जायला चांगलं सोपं जातं, म्हणजे लवकरात लवकर ते हृदयाकडे पोचतं। त्याच्यामुळे हात आपले वरतीच असायला पाहिजेत। ही जी मुवमेंट आहे ही मुवमेंट असायला पाहिजे। त्याच्यामुळे काय होतं की शोल्डर जॉईंट, आपलं एल्बो जॉईंट हे सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात पायाबरोबरच। त्याच्यामुळे ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी होते। फक्त एक पथ्य असं पाळायला पाहिजे की जंप जी आहे ही 1-1.5 इंचापेक्षा जास्ती वरती जंप करता कामा नये। जास्त वेट, त्याच्या वेट जास्त आहे त्याने आणखीन जंप कमी करायला पाहिजे। निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीचं कॉम्बिनेशन करून आपण ही ॲरोबिक ॲक्टिव्हिटी केलेली आहे। ही घरी व्हेरी युजर्स फ्रेंडली आहे, कोणीही ॲक्टिव्हिटी करू शकतो। एक ॲक्टिव्हिटी आपण जास्त काळ करू शकत नाही आहे, त्याच्यामुळे एक ॲक्टिव्हिटी 15 रिपिटेशन झाल्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी, ती 15 रिपिटेशन झाल्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी, अशा करून अनेक ॲक्टिव्हिटी आपण केलेल्या आहेत। ही ॲरोबिक ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि हे आपण घरच्या घरी व्यवस्थित करू शकतो। याच्यामुळे आपल्या हार्टला चांगली चालना मिळते, आणखीन आपले मसल्स, जॉईंट जे आहेत आपण जे आता इन्व्हॉल्व केले हे स्ट्रॉंग होतात आणि ही अतिशय चांगली ॲरोबिक ॲक्टिव्हिटी आहे घरच्या घरी करण्यासाठी। हे जे आपण विविध प्रकार पाहिले, विविध लेग्स मुवमेंट आहेत। लेग्समधले जे मसल्स आहेत हे ग्लूट्स किंवा जे थाय मसल्स आहेत हे बिगर मसल्स आहेत, कळलं की नाही? आणि ही एक ॲक्टिव्हिटी जी आहे, ही ॲक्टिव्हिटी आपण यांनी दाखवला डिफरंट ॲक्टिव्हिटी। ही एक ॲक्टिव्हिटी आपण जास्त काळ करू शकत नाही, म्हणून लगेच ती ॲक्टिव्हिटी चेंज करून दुसरी ॲक्टिव्हिटी केली गेली। ही जी ॲक्टिव्हिटी आपण पाहिली ही स्किपिंग, सर्वांना माहिती आहे ॲक्टिव्हिटी, पण याच्यामध्ये स्किल आहे, हे शिकवायला लागतं। कोणतीही व्यक्ती येऊन ती स्किपिंग करू शकत नाही। आणि स्किपिंग जी आहे ही एक टाईप ॲक्टिव्हिटी आहे। एकाच टाईपने आपण याच्यामध्ये एक्सरसाइज करतो, जम्पिंग फक्त याच्यामध्ये असतं। तर ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीबरोबर कंबाईन करून ही ॲरोबिक ॲक्टिव्हिटी आपण पुढे नेली पाहिजे। One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। आता हा जो आपण व्यायाम प्रकार पाहिला हा सर्वांना माहिती आहे, पुरातन कालापासून हा व्यायाम प्रकार चालत आलेला आहे। याला म्हणतात ऋषीमुनी पूर्वी आपले हा व्यायाम करायचे, याला म्हणतात सूर्यनमस्कार।
हा 10 काउंटमध्ये करतात, कोणी 12 काउंटमध्ये करतात. आणि ही जी ॲक्टिव्हिटी तुम्ही पाहिली सर्वांग सुंदर अशी ॲक्टिव्हिटी आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी या 10 काउंटमध्ये आपण जर 10 सूर्यनमस्कार केले किंवा 15 सूर्यनमस्कार केले तर आपल्या किती या फिजिकल ॲक्टिव्हिटी, किती बेंडिंग, किती स्ट्रेंथ याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आपण पाहिलेलं आहे. ही जी ॲक्टिव्हिटी ॲरोबिक ॲक्टिव्हिटी करायची असेल तर स्लो मुवमेंट, स्लो ॲक्टिव्हिटी करून ही 15 ते 20 जर आपण सूर्यनमस्कार केले, सुरुवातीला 10 आणि 15 नंतर 20 अशा आपण जर वाढवत गेलो तर ही ॲक्टिव्हिटी सर्वांग सुंदर व्यायाम असून हा अतिशय चांगला ॲरोबिक व्यायाम प्रकार आहे. तर हे जे व्यायाम प्रकार आहेत घरी करण्यासारखे, अनेकदा लोक कुठेतरी व्हिडिओ बघतात किंवा उद्या आपला कार्यक्रम बघून करायला जातील. त्याच्या आधी तुम्ही त्यांना काय असं मार्गदर्शन कराल? आणि दुसरी गोष्ट, हे व्यायाम प्रकार करायच्या आधी काही खाणं गरजेचं आहे का उपाशी असलं पाहिजे? आता आपण जे व्यायाम प्रकार पाहिले, घरगुती व्यायाम प्रकार, हे जास्ती याच्यामध्ये इंजुरी फ्री एक्सरसाइज आहेत. म्हणजे याच्यामध्ये जास्त काही इंजुरी होणार नाही. फक्त तरी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. हे सगळे एक्सरसाइज करताना थोडा वॉर्मअप करणं, शारीरिक हालचाल करून वॉर्मअप करणं फार महत्त्वाचं आहे. आणि जिकडे जिकडे जम्पिंग इन्व्हॉल्व आहे तिकडे हाय जम्प करता कामा नये. आपण किकिंग पाहिलं, किकिंगमध्ये जर्किंग मुवमेंट असता कामा नये. रिदमिक किकिंग करायला पाहिजे. आणि आपण जे सूर्यनमस्कार पाहिले, हा स्किलफुल एक्सरसाइज आहे, स्किल्स एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, तुमची फ्लेक्झिबिलिटी इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामुळे हा शिकण्याचा एक्सरसाइज आहे. आपल्याला नाही जमलं तर हळूहळू आपण शिकणार, पण याच्यामध्ये काही इंजुरी होणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. परंतु ही ॲक्टिव्हिटी करताना जर आपण 15-20 मिनटं आधी कार्बोहायड्रेट, म्हणजे समजा आता हे आहे हॉर्लिक्स आहे, दुधामधून थोडं घेतलं, बोर्नव्हिटा दुधामधून घेतलं, बिस्किट्स आधी खाल्ली, तर काय होतं, इट विल ॲक्ट ॲज अ प्री कर्सर. फटाक्यामध्ये आपण बघा पहिला वात लावतो आणि मग तो गळत आतमध्ये जातो आणि मग तो फटाका ब्लास्ट होतो. त्याप्रमाणे हे आपण नुकतंच खाल्लेलं जे आपण कार्बोहायड्रेट आहे आपल्या रक्तामध्ये रेडी यूजसाठी रेडी असतं. आणि ते एकदा बर्न व्हायला लागल्यानंतर त्याला कनेक्टेड आपल्याला बॉडीमध्ये जे स्टोअर मटेरियल आहे, ग्लायकोजन आहे, ते आपल्या एनर्जीसाठी उपयोग होतो. म्हणून थोडं खाल्लेलं आणखी चाललं, मी सांगितलं त्याप्रमाणे. घरी करता येऊ शकणारे सोपे प्रकार आपण समजून घेतले, पण आता वेळ झाली आहे आहार तज्ज्ञांकडनं काही डाएटच्या टिप्स समजून घेण्याची. जेवणाचा आणि दिवसातून किती मील खाल्ले पाहिजे याचा रिलेशन बेसिकली असं आहे की दिवसातून आपण 5 ते 6 मील्स म्हणजे 5 ते 6 वेळा छोट्या छोट्या भागात खाल्लं पाहिजे. त्याच्या मागचं रिझन असं आहे की प्रत्येक माणसाचा BMR असतो, दॅट इज बेसल मेटाबॉलिक रेट आपण म्हणतो, किंवा नॉर्मल शब्दात, मराठी शब्दात आपण म्हणायला गेलं तर चयापचय. तर जसं आपण 5-6 मील्स खातो तर आपली चयापचय वाढते. म्हणजे तुम्ही थोडे मील्स खाणार तर जे तुम्ही अन्न खात आहात त्याला पचन करण्यासाठी सुद्धा बॉडीला एनर्जीची गरज लागते. तर जेवढे तुम्ही मील्स इन्क्लूड करणार, जसे 5 ते 6 मील्स खाणार, तर बॉडीला ते पचवण्यासाठी सुद्धा एनर्जी स्पेंड करावी लागते, म्हणजे कॅलरीज बर्न करावे लागतात. तर त्या हिशोबाने ते सुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यात हेल्प करतं. घरी करता येणारे काही साधे सोपे फिटनेसचे फंडे आपण बघितले. आपण उद्याही भेटणार आहोत असेच काही घरगुती नवीन व्यायाम प्रकार बघण्यासाठी.